महाराष्ट्राच्या वातावरणात तीव्र बदल झालेत। एकीकडे उष्णतेची लाट आहे तर दुसरीकडे निम्म्या महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा धोका निर्माण झालाय। सोसाट्याच्या वाऱ्यासह आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी काढणीला आलेल्या पिकांची काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय। दरम्यान आज दुपारपर्यंत कोल्हापुरात कडक ऊन होतं, पण दुपारनंतर ढगाळ हवामान झालं आणि उकाड्यात भरच पडली। बुधवारी सायंकाळी कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी वळवाचा पाऊस झाला होता, तर आजही सायंकाळी चांगलंच ढगाळ वातावरण तयार झालं होतं। पुढील 3 दिवस ढगाळ वातावरणासह वादळी पावसाची शक्यता आहे। राजधानी दिल्लीत बुधवारी जोरदार पाऊस झाला। उत्तर भारतात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचं वातावरण तयार झालंय, तर महाराष्ट्रातही गेले आठवडाभर गारपिटीसह वळीव पावसानं कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली आहे। आज सकाळपासून कोल्हापुरात कडाक्याचं ऊन होतं। तापमानाचा पारा 36 अंशांपर्यंत गेला होता। दुपारनंतर मात्र अचानक हवामान बदललं आणि ढगाळ वातावरण तयार झालं। गेल्या आठवड्यात काही ठिकाणी गारपिटीसह मुसळधार पाऊस पडला होता। बुधवारी सुद्धा कोल्हापूर शहराच्या काही भागात आणि जिल्ह्याच्या पश्चिम भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला। आजही दुपारनंतर कोल्हापुरात ढगाळ हवामान तयार झालं होतं, त्यामुळे उकाडा चांगलाच जाणवत होता। प्रामुख्यानं मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील पुढील 3 दिवस वेगवान वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे। एकीकडे उष्णतेची लाट वाढतीये तर दुसरीकडे अवकाळी पावसाची शक्यता आहे। त्यामुळे पिकांचं संरक्षण करत शेतमाल सुरक्षित ठेवण्याची बळीराजावर जबाबदारी आली आहे। कोल्हापूर जिल्ह्यात प्रामुख्यानं ज्योतिबाच्या चैत्र यात्रेनंतर हमखास पाऊस पडतो, पण यंदा यात्रेच्या आधीच 2 आठवडे अवकाळी पावसानं हजेरी लावली। त्याचा परिणाम शेती पिकांवर आणि प्रामुख्यानं आंबा काजू पिकांवर होणार आहे।